थेट माथेरानच्या दारातलं प्रवेशद्वार ठरलेल्या नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात बदलाची हवा सुरू आहे। वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या सुविधा आता नव्या युगात प्रवेश करतायत। नेरळकरांच्या आणि प्रवाशांच्या सातत्यपूर्ण मागण्यांनंतर आता सरकता जिना अंतिम टप्प्यात असून लवकरच तो प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यान्वित होणार आहे। हे स्थानक माथेरानकडे जाणाऱ्या हजारो पर्यटकांची मुख्य दुवा आहे। मात्र आजवर इथे असलेल्या अपुऱ्या नागरी सुविधांमुळे स्थानिक आणि पर्यटक दोघेही त्रस्त होते। मध्य रेल्वेच्या कर्जत नेरळ रेल्वे स्थानकात रेल्वे विभागाकडून अत्याधुनिक पद्धतीचे स्थानक निर्माण केले जात आहे। दरम्यान येथील कामे ही संत गतीने सुरू असताना विकास कामांना गती मिळावी म्हणून अनेक संघटनांनी यावर आवाज उठवला होता। स्थानकात सरकता जिना आवश्यक असल्याचं अंध अपंग संस्थेची मागणी लावून धरली होती। अखेर नेरळ येथील अंध अपंग संघटना, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनानं स्कायवॉक, लिफ्ट, तिकीट खिडक्या, नवीन जिने अशा अनेक सुधारणा सुरू केल्यात। त्यातील एक महत्त्वाची सुविधा म्हणजे सरकता जिना सध्या पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर बसवलेला सरकता जिना पूर्व पश्चिम नेरळ स्थानक जोडणार असून वयोवृद्ध, दिव्यांग आणि महिलांसाठी तो मोठी मदत ठरणार आहे। आजवर तक्रारींचं केंद्रबिंदू असलेले हे स्थानक आता सुसज्ज आणि प्रवासी मित्र ठिकाण बनणार आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।